तर ओबीसी आरक्षणालाच आव्हान देणार। मनोज जरांगेंचं ओबीसी आरक्षणाबद्दल मोठं विधान। मराठा आरक्षणाला आव्हान न देण्याचा इशारा। मराठा अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांकडून रणनीती आखली गेली आहे। प्रत्येक जिल्ह्यात मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात हरकती नोंदवण्यात येणार आहेत। ओबीसीतून मराठा आरक्षण दिलं तर कोर्टाच्या लढाईची तयारी ओबीसी नेत्यांनी केली आहे। ओबीसी नेत्यांच्या याच रणनीतीविरोधात आता मनोज जरांगेंनी गंभीर इशारा दिलाय। तुम्ही मराठा आरक्षणाला चॅलेंज केलं तर आम्ही 27% ओबीसी आरक्षणाला आव्हान देऊ, असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। आरक्षण नसलेल्या नोंदी न मिळालेल्या मराठ्यांसाठी महाराष्ट्रभरातल्या त्यांच्यासाठी हा कायदा आणि अधिसूचना काढायला लावतात अध्यादेश, याला जर तुम्ही पुन्हा पुन्हा चॅलेंज कराल तर नाविलाजी देशातला 27% आरक्षण आणि मंडल कमिशन चॅलेंज करणार म्हणजे करणार। मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसी नेतेही आक्रमक झाले। कोणीही ओबीसी आरक्षणाला आव्हान देऊ शकत नाही असं म्हणत ओबीसी नेत्यांनीही शड्डू ठोकलाय। जे या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 1994 पासून लागू झालं आणि त्यामुळे ओबीसींचं 27% आरक्षण रद्द होऊ शकते किंवा त्याला आम्ही न्यायालयामध्ये चॅलेंज करू अशी भाषा वापरणं ही फार हास्यास्पद आहे। ज्यांना याचं ज्ञान नाही असेच व्यक्ती अशा प्रकारची भाषा वापरू शकतो। या देशातला कुठलाही नागरिक मंडल आयोगानुसार या ओबीसी समाजाला मिळालेल्या 27% आरक्षणाला चॅलेंज करू शकत नाही। मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात ओबीसी नेत्यांनी जोरदार रणनीती आखली आहे। मराठा आरक्षणाला धक्का लावाल तर 27% ओबीसी आरक्षणाला आव्हान देऊ, असा इशारा मनोज जरांगेंकडून देण्यात आलाय। आजपर्यंत जरांगेंनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोणतीही भूमिका घेतली नव्हती। भुजबळांचा अपवाद वगळता कोणत्याही ओबीसी नेत्याला टार्गेट देखील केलं नव्हतं। आता मात्र जरांगेंनी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात थेट आणि धारदार भूमिका घेतली आहे। त्यामुळे नजीकच्या काळात हा प्रश्न आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह नितेश महाजन, झी मीडिया, रायगड।